75वा शो या ठिकाणी संपन्न होतोय आणि या शोला मी यावं असं आमचे मित्र पत्रकार निरंजन देशमुख यांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेचा आदर करून सकाळी लवकर मी आमच्या गावातून कोल्हापूर जिल्ह्यातून निघालो आणि 6 वाजेपर्यंत कसा तरी येऊन पोहोचलो. पण माझी इच्छा होती यायची, कारण त्यांनी मला वाटतं 3-4 वेळा मला फोन केलेला होता यापूर्वीच्या शो साठी, परंतु त्यावेळी मला काही ते जमलं नाही, सिन्नरला, परंतु त्यावेळी काही जमलं नाही आणि म्हणून या आज कसल्याही परिस्थितीमध्ये या शोला जायचं असं ठरवलं. आणि इथं आल्यानंतर पहिल्यापासून आतापर्यंतची चित्रपटाची त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे त्या अतिशय प्रभावीपणानं ग्रामीण जीवन, खरं अस्सल गाव आपलं त्याच्यामध्ये दिसतं आणि गावाची वास्तव स्थिती काय आहे हे आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये त्यांनी प्रभावीपणानं जे विचार मांडलेले आहेत की शेती आणि निसर्ग हे एकमेकाला पूरक आहेत आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आता गॅप पडायला लागलेला आहे आणि त्यामुळंच पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं आज अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, वादळ अशासारखी संकट शेतीवर नव्यानं यायला लागलेली आहेत. बाजारभावाचं आणि रोगराईचं तर आहेच, पण हे आता नव्यानं आलेलं आहे, त्यामुळे शेती करणं जिकिरी झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांची पोरांची लग्न होत नाहीत. विशेषतः याला जबाबदार कमी अधिक प्रमाणात आपण आहोत आणि परिस्थिती आहे. परिस्थिती अशासाठी आहे की ही परिस्थिती निर्माण करायला सुद्धा जबाबदार आपण आहोत, कारण शेवटी शेतीमालाचा भाव, शेतीमालाला त्या संदर्भातलं धोरण हे राज्यकर्ते ठरवत असतात आणि त्या राज्यकर्त्यांना निवडून द्यायचं काम आपण करत असतो. आपण आपल्या शेतीमालाचा भाव ठरवून देणाऱ्या माणसांना मत न देता त्याची जात बघून, त्याचा धर्म बघून, त्याचा पक्ष बघून, त्याच्या खिशातले पैसे बघून मतदान केल्याचे सुद्धा हे परिणाम आहेत. त्यामुळे निवडून येणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बाजूनं धोरण राबवावं किंवा शेतकऱ्याला भाव मिळवून देण्यासाठी काही प्रयत्न करावा असं कधी कोणाला वाटत नाही. उदाहरणार्थ आता सध्या असणारी कांद्याची स्थिती, त्याचं कुणालाच काही पडलेलं नाहीये. म्हणजे कमी अधिक प्रमाणात हा प्रश्न निर्माण व्हायला आपण सुद्धा जबाबदार आहोत, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आज जे सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे तो शेतकऱ्यांना मुली का देत नाहीत, तर एक तर मुलींची संख्याच कमी आहे आणि मग मुलींची संख्याच कमी असल्यामुळं मग सगळं क्रम लावत असताना शेवटचा नंबर लागतो शेतकऱ्याचा, तोपर्यंत मुली संपून जातात आणि मग 40-45 वर्ष झाले तरी आपला काही नंबर येत नाही. त्यालाही जबाबदार आपणच आहे, कारण साधारणपणे 80च्या दशकानंतर एक सगळ्याची एक मानसिकता अशी झाली की 1 किंवा 2च मुलं असावं, शक्यतो 2 पोरच असावीत, मुलगी नसावी. आम्ही गर्भातच मुलीला जन्माला यायला नकार दिला. त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. 20-25 वर्षानंतर पोरं जन्माला येत गेली, मुली जन्माला यायच्या कमी झाल्या. 1000 पोरं जन्माला आली की 832 किंवा 33 मुली जन्माला यायला लागल्या आणि मग ती वाटणी करता करता राहते कोण? सगळ्यात बेभरवशी, सगळ्यात तोट्याचा धंदा कोणाचा? तर शेतकऱ्याचा. मग त्याचा नंबर लागणारच नाही. असं करत करत 22 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 35 झाली, 38 झाली, 40 झालं. आता हे 45ला स्टेज येऊन पोहोचलेली आहे. 45 वर्षाची गावात किमान 200-250 पोरं तरी बिन लग्नाची प्रत्येक गावात दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. त्याला सुद्धा जबाबदार आपणच, कारण आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे आणि तो संध्याकाळी 7 नंतर स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, तरी तो दिवा पाहिजे आपल्याला. त्यापेक्षा पंत्या परवडल्या, पण त्याचा आत्ता विचार केला तर परिणाम दिसतील 10-15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर. पण तरी सुद्धा हे जे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि ती मानसिकता नाही बदलली तर हे प्रश्न अजून गंभीर होणार आहेत. एवढंच या निमित्तानं सांगतो. आता तर त्याच्या जोडीला खेड्यापाड्यामध्ये सुद्धा अंमली पदार्थांनी नशा, चरस, गांजा हे सर्रास शाळेत 7वी-8वीच्या पोरांच्या पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. समाज कुठं चाललेला आहे याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची
वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही, कारण तुम्ही चित्रपट बघायला आलेला आहे. तुम्हाला तत्वज्ञान सांगत मी काही बसत नाही. पण याही गोष्टी विचार नाही केला तर उद्या दुसऱ्याच्या दारात असणारं संकट कधी आपल्या दारात आलं, कधी आपल्या घरात आलं हेही समजणार नाही. हे लक्षात ठेवा. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.